नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा हतबल झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्या महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्मान्य विचारांचे स्थानापन्न झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विद्यमान वारसदार कोल्हापूर गाठीचे अधिपती छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ग्रंथाचं प्रकाशन होत आहे. शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन करणारे, प्रबोधन करणारे, संशोधन करणारे आणि प्रचार करणाऱ्यांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहणारे ते आपले छत्रपती शाहू महाराज आहेत. ते कोल्हापूरचे लोकसभेचे सदस्य तथा खासदार आहेत, पण त्याहीपेक्षा आपल्या महापुरुषांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात. राहुल बोबळे या ठिकाणी आहेत, राष्ट्रीय सेवा समूहाचे अध्यक्ष. आमच्या एका ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी शाहू महाराजांच्याकडे आम्ही गेलो होतो. तर शाहू महाराज म्हणाले की माझा परदेशातला दौरा आहे आणि त्यांनी पीएला बोलवलं की आपला परदेशातला दौरा कधी आहे, तिकीट बुक झालेली होती आणि त्या दरम्यान आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आम्ही महाराजांना विनंती केली, महाराजांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि परदेशात जाण्यापेक्षा छत्रपती शिवाजीराजांचा प्रकाशन सोहळा महत्वाचा आहे अशी भूमिका महाराजांनी घेतली. आणि महाराजांच्या वारसदारांमध्ये शाहू महाराज बाबाराजे म्हणाले एका पवित्र हाताने बापूसाहेबांच्या ग्रंथाचे या ठिकाणी प्रकाशन होत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी पिलाजीराजे जाधवराव, ज्याने आपल्या मराठीच्या इतिहासामध्ये मोलाचं योगदान दिलं, प्रतिकूल काळामध्ये संघर्ष केला आणि राज्याचं रक्षण केलं, असे पिलाजीराजे जाधवरावांचे वंशज दादा जाधवराव, ज्यांना महाराष्ट्राच्या राष्ट्रपती संत म्हटलं जातं, असा त्यांचा वसा आणि वारसा तितक्याच प्रामाणिकपणे निष्ठेने तळमळीने पुढे घेऊन जाण्याचं काम आमचे मार्गदर्शक बाबाराजे जाधवराव करत आहेत. ते या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले आहेत. पांडुरंगजी बलकवडे म्हणजे मराठ्यांचे इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत, मोडी लिपीचे ते मोठे तज्ञ आहेत आणि आपल्या इतिहासाचा वारसा, मराठ्यांच्या इतिहासाचे जे काही राहिलेले दुवे आहेत ते जोडण्याचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं काम माननीय पांडुरंग बलकवडे सर करत असतात. ते या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले आहेत. एस देशमुख म्हणजे केवळ नगर जिल्ह्याचे नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख मैदान तो पण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. ते या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून संगमनेरवरून या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी राडगे साहेब आहेत, मुकुंदजी काकडे आहेत, नांगड पाटील आहेत, असे सगळे मान्यवर मंडळी हा बापूसाहेबांच्या ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आपल्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वेगळ्या संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आहेत या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी. बापूसाहेब देशमुख म्हणजे शासकीय सेवेमध्ये त्यांनी सगळं आयुष्य समर्पित केलं. आपल्या भारताच्या संरक्षण खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली. ते टेक्नॉलॉजिस्ट आहे, पण टेक्नॉलॉजिस्ट असून सुद्धा ते आपल्या मराठ्यांच्या इतिहासाकडे, विशेषतः शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या इतिहासाचं सखोल संशोधन, अभ्यास आणि लेखन त्यांनी काम केलेलं आहे. आताच अनेक मान्यवरांनी सांगितलं की ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहे, पण ज्यांची वृत्ती चांगली त्यांची निवृत्ती सुद्धा चांगली आणि कर्तृत्वात कधीच सेवानिवृत्त होत नसतात, ते कायमस्वरूपी सेवेमध्ये कार्यरत असतात. असे आपले बापूसाहेब देशमुख आहेत. जपानमध्ये संकल्पना इकिगाई म्हणजे काम करत राहा आणि जपानमध्ये रिटायरमेंट नावाची संकल्पना नाही. म्हणजे आता आम्ही 58 झालो, 60 झालो, आता आपलं सगळं संपलं, आता आपण निघायला मोकळे झालेलो आहोत, अशा पद्धतीची कल्पना जपानमध्ये नाही. रिटायरमेंट, सेवानिवृत्ती ही जपानमध्ये नसते. त्यामुळे जपानचे लोक 100 वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत असतात. जणू काही जपानचाच त्यांनी आदर्श घेतलेला आहे आणि बापूसाहेब आज देखील चिरतरुणासारखं काम करतात आणि अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि अभ्यासपूर्ण आणि विवेकी पद्धतीनं ते काम करत असतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे. त्यांचं मत असं आहे की छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास गावागावामध्ये, घराघरामध्ये तर गेलाच पाहिजे, पण शिवाजीराजांचा इतिहास केवळ एखाद्या जातीपुरता, पंथापुरता, प्रांतापुरता किंवा एका देशापुरता मर्यादित नाही, तर शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत. एक ब्रिटिश इतिहासकार म्हणतो की शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते. असा राजा जर का आमच्या लंडनमध्ये जन्माला आला असता तर बडे देशावरच काय बरं ग्रहावर आम्ही राज्य केलं असतं, असे ब्रिटिश इतिहासकार म्हणतात.
शिवाजी या नावाने इतकी ताकद आहे की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावाने 33 कोटी देवांची पैठण बाद होते असं प्रबोधनकार ठाकरे देखील म्हणाले होते. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, गावागावामध्ये शाळा महाविद्यालय सुरू केली. पहिलं महाविद्यालय त्यांनी सातारा या ठिकाणी सुरू केलं. त्या महाविद्यालयाला नाव दिलं श्री शिवाजी महाविद्यालय सातारा. एक व्यापारी आला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. त्यास कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधी बदलणार नाही असे म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील ते जैन होते. आपल्या देशातील राजकीय लढा असेल, सामाजिक लढा असेल, सांस्कृतिक लढा असेल किंवा धार्मिक लढा असेल, त्याचं प्रेरणास्थान कायम छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी उत्सव नावाचं महाकाव्य लिहिलं. बंगालमध्ये गावागावामध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. लाला लजपत रायांनी त्या काळामध्ये सिंहोजी नावाचं उर्दूमधून शिवचरित्र लिहिलं की ज्याचा अनुवाद जगातील अनेक भाषांमध्ये झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस आझादहिंद फौजेचे नेते होते. ते दिल्लीकडे निघाले होते. आपल्या आझादहिंद फौजेला म्हणाले, अरे चला आपण दिल्ली जिंकू, ब्रिटिश जाती स्वातंत्र्य मिळेल. पण आज मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आज मी तुम्हाला एवढं सांगतो की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून गरिबांचा राजा निर्माण झाला. त्या राजाचं आपण स्मरण करू. शिवाजी शिवाजी आणि केवळ शिवाजी. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, शिवाजी गणेशन, अण्णा दुराई अशा अनेकांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील उजवा लढा असेल, डावा लढा असेल, या सगळ्या लढ्याचं प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले आहेत. नेपोलियन काही मंडळी शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते, पण छत्रपती शिवाजीराजांच्या खाली असलेली नैतिकता नेपोलियन सिकंदराकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजांची तुलना जगामध्ये कोणाशी होऊ शकत नाही. शिवाजीराजांची तुलना जगामध्ये फक्त एकाच महापुरुषाशी होऊ शकते. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांची तुलना करावी असं अद्वितीय, असामान्य, अलौकिक महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. त्यांचे विनामोबदला काही घेऊ नका. त्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा करू नका. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्री आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जरी असली तर त्यांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. कधी भविष्य पाहिले नाही, कधी पंचांग पाहिले नाही, कधी मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या बहुतेक अमावस्याच्या रात्री असायच्या. महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. एक पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, शुभणे शांती करा. शिवरायांनी सांगितलं, अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? त्या शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पादशाही पालखी राखल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने शिवरायांनी काढले. हे समकालीन कृष्णाजी आणि सभासदांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते, विवेकवादी होते, विज्ञानवादी होते. हा इतिहास क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे. शिवाजी महाराज विज्ञानवादी होते हे जर का महाराष्ट्राला समजलं तर खरंच की बुवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी निर्माण होणार नाही. त्यासाठी गरज आहे छत्रपती शिवाजीराजांचा खरा आणि अद्वितीय असामान्य शौर्याचा लढा जो महाराजांनी दिला तो जनमानसामध्ये घेण्यासाठी आणि इतिहासकारांच्या अभ्यासकांची गरज आहे. ती गरज भरून काढण्याचं मोठं काम बापूसाहेब देशमुख यांनी केलेलं आहे. बापूसाहेबांचं हे पुस्तक हे आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायक आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. केवळ ते मराठीतच आहे असं नव्हे तर इंग्रजीमध्ये सुद्धा शिवचरित्र लिहिलेलं आहे त्यांनी. मराठीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. मराठी आपली आई आहे. मराठी ज्ञानदेवांची, नामदेवाची, चक्रधरांची, तुकारामांची, चोखोबांची, आधुनिक काळातील इतिहासकारांची, अभ्यासकांची, कादंबरीकारांची, नाटककारांची मराठी आहे. मराठी सातवाहनांची आहे, मराठी राष्ट्रकूटांची आहे, मराठी शिलाहारांची आहे, मराठी चालुक्यांची आहे, मराठींची आहे. 18 पगड जाती 12 बंधुदारांची मराठी आहे. म्हणूनच विद्यमान केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठीमध्ये तर शिवचरित्र आलंच पाहिजे, पण ते कन्नडमध्ये आलं पाहिजे, तमिळमध्ये आलं पाहिजे, इंग्रजीमध्ये आलं पाहिजे, जपानीमध्ये आलं पाहिजे. कारण शिवाजीराजांचा इतिहास जागतिक कीर्तीचा इतिहास आहे. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज हे सगळे शिवाजीराजांच्या प्रेमामध्ये पडले. त्या काळामध्ये शिवाजीराजांना प्रत्यक्ष पाहणारे निकोला म्हणूची, आंबेडकर, ईश्वरदास
सागर, भीमसेन सक्सेना, कॉपी खान या अनेक इतिहासकारांनी छत्रपती शिवाजीराजांच्या शौर्याचं, पराक्रमाचं, औदार्याचं, नीतिधैर्याचं, नैतिकतेचं आणि लोककल्याणच्या राज्याचं वर्णन केलेलं आहे. असा राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. 1000 वर्षाचा इतिहास पहा. 7वे शतक ते 17वे शतक म्हणजे इस्लामचा उदय ते 17वे शतक, 1000 वर्षाचा इतिहास म्हणजे भारताचा पहा. महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मोजके शूरवीर सोडले तर 1000 वर्ष भारतीय मार खात आहे. अल्लाउद्दीन खिलजी आला, गझनीचा मोहम्मद आला, बाबर आला, जहांगीर आला, अकबर आला, औरंगजेब आला, मोहम्मद तुगलक आला. 1000 वर्ष भारतीय फक्त मार खात आहे. शाहिस्तेखानाच्या घरात घुसून मारणारा, शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शपथ घेऊन आलेला अफजल खान त्याला ठार मारणारा म्हणजे शत्रूच्या मोठ्यात घुसून शत्रूला ठार मारणारा आणि आपल्या देशातील हतबल झालेले, निराश झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये आपण करू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करणारा या भारतातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि घराघरामध्ये गेलं पाहिजे यासाठी अनेक इतिहासकार, अनेक अभ्यासक, अनेक शाहीर, अनेक कादंबरीकार, अनेक नाटककार, कथाकार, कलाकार कार्यरत आहेत. राहुल गोखले आहेत, राजेंद्र कोंढरे या ठिकाणी, डॉक्टर सुवर्णाताई निंबाळकर आहेत. हे असे अनेक सामाजिक संघटनेचे लोक, अभ्यासक, विचारवंत, प्रकाशक सातत्याने छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार करतात. ज्या नेपोलियनचं जीवन वादग्रस्त आहे त्या चरित्रामध्ये मी जाणार नाही. ज्या नेपोलियनचं चरित्र वादग्रस्त आहे, जो लोककल्याणामध्ये त्याला मर्यादा होत्या, अशा नेपोलियनवरती लाखो चरित्र आलेले आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती फक्त काही हजारो चरित्र आहे. शिवाजीराजांच्या जीवनावरती लाखो मध्ये कोट्यावधी चरित्र आली पाहिजे आणि ती प्रेरणा निश्चितपणे बापूसाहेब देशमुखांचं चरित्र आपल्या नव्या पिढीला देईल. बापूसाहेबांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील छत्रपती शिवाजीराजांचे चरित्र लिहून